आणि जर तुम्हाला वेळ वाढवायचीच असेल तर त्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष महोदय आहेत त्यांना विनंती करून ती वेळ वाढवता येते। आता या ठिकाणी विनंती करून वेळ वाढवली की नाही वाढवली ते मला माहिती नाही, पण वेळ त्या पद्धतीने वाढवली जाते हे माझं म्हणजे मला माहिती असल्याप्रमाणे मी सांगतो आहे। तर माझ्याकडे जास्त वेळ नाही, मुद्द्याचं सांगतो आहे की या ठिकाणी जे मार्गदर्शन झाले खूप मोलाचे आणि आपल्या जीवनामध्ये आपलं कसं कायापालट होईल, कारण असे अनमोल असे मार्गदर्शन या ठिकाणी झालेले आहे। तरी पण माझ्या भगवंत माझ्या तोंडातून माझ्या मुखातून जे काही शब्द काढेल त्यातून, कारण मी माझे विचार फेकतो, मी मार्गदर्शन करत नाही। तर दोन लाइन असे आहेत कि बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, वे हरगिज नहीं बख्शे जाते जिनकी नीयत खराब होती है। न मेरा एक होगा न तेरा लाख होगा, न मेरा एक होगा न तेरा लाख होगा, न तारीफ तेरी होगी न मजाक मेरा होगा, इसलिए अरे गुरूर न कर इस भुकट के शरीर पर बंदे, एक दिन तेरा भी खाक होगा और मेरा भी खाक होगा। सगळ्यांनाच माहित आहे की हा जो शरीर आहे हा एक दिवस खाक होणार आहे, आणि तरी पण आपण सगळ्यांना माननीय आदरणीय आपले धांडेजी जे आहेत त्यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं। मी या शब्दावर, मी हा काय आहे तर अहंकाराचा प्रतीक आहे, आणि हा अहंकार जोपर्यंत आपल्या शरीरातून निघत नाही, अहंकार हा विकार आहे, हा विकार जोपर्यंत आपल्या शरीरातून निघत नाही तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये काहीही साध्य करू शकत नाही। निवड सकाळी विनंती करणे आणि सायंकाळी प्रार्थना करणे म्हणजे आपण सफल झालो, म्हणजे आपण या मार्गाचे सेवक झालो असं होत नाही। तर आपल्याला जे या धर्माचं सार आहे, या धर्माचे विचार महादेवी बाबा जुमदेवजीने दिले आहेत ते आपण कसे कोणत्या माध्यमातून प्राप्त करणार आहोत। तर जे बाबांनी सांगितलं तीन शब्द, कुणीतरी वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की भोक मध्ये महादेवी बाबा जुमदेवजींनी तीन शब्दाची भीक मागितली। त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो। बाबांनी कुर्त्याच्या पदर पसरून सगळ्या सेवकांना तीन शब्दाची भीक मागितली, आणि त्यावेळेस भीक मागितली कोण कोण सेवक ती भीक द्यायला तयार आहे, तर त्यावेळेस जेवढे सेवक उपस्थित होते त्या ठिकाणी सगळ्या सेवकांनी हात वर केले। पण खरोखर या तीन शब्दाची भीक आपण सेवकांना दिली का? कारण मी बोलतो, कारण मला बोलता येते, बोलणे ही एक कला आहे।